नमस्कार मंडळी, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। रोज रात्री जेवणाला काय करायचं हा प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न आज आपण हलकी फुलकी परंतु वाफळती पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत। पॅनमध्ये प्रथम आपण 2 चमचे इतकं तेल घ्यायचं आहे। 2 चमचे चणा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या, 1/4 कप तीळ व्यवस्थित परतून घ्यावे। हे सर्व खरपूस होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। यामध्ये धुवून बारीक चिरलेली शेवग्याची पाने घालावी, 1/4 कप इतकी कढीपत्त्याची पानं घालावी। यामध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, औषधी गुणधर्म देखील खूप असतात। छोट्या लिंबा इतकी चिंच यामध्ये घालावी आणि 1 कप खवलेला नारळ पुन्हा घालून याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं गार झालं की आपण याला मिक्सरला दरदरीत दळून घ्यावं आणि चवीनुसार मीठ देखील घालावं। गरमागरम वाफळता भात घ्यावा आणि ही दळलेली चटणी, मोरिंग्याची चटणी किंवा ड्रमस्टिकची चटणी ही आपण याच्यावर घालावी आणि गरमागरम सांबार व वरून तुपाची धार असा फक्कड असा बेत तयार करावा आणि सबस्क्राईब करावं मराठी कट्टा किचन। ड्रमस्टिकच्या पानांचे आणखी काय काय फायदे आहेत हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला देखील विसरू नका आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन।